श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशा प्रकारे भरायची आहे, त्याचबरोबर ओटी भरत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. घरच्या घरी जर आपण कुलदेवीची ओटी भरणार आहोत तर त्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर करणारच आहे. पण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नेमकी कोणत्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची असते, ज्यामुळे कुलदेवीची वर्षभर आपल्यावरती कृपा राहते. तर ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयामध्ये नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणूनच विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते. स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी फुलावी, भरावी, फळावी, म्हणूनच ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा, आपल्या संस्कृतीने केलेला गौरवच असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. त्यासोबतच ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांचाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कारही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते. घटस्थापना झाल्यानंतर देवीची सेवा उपासना आपण करतो. त्याचबरोबर आपण बाहेर देवीच्या दर्शनाला जात असताना सुद्धा ओटीचं साहित्य सोबत नेत असतो. जर आपण वर्षातून एकदा कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातो त्यावेळेस सुद्धा आपण ओटीचं साहित्य नेतो, तिच्या मानसन्मानासाठी साहित्य सोबत घेतो. पण नवरात्रीमध्ये ज्यावेळेस आपण आपल्या घरी घटस्थापना केलेली असते त्यावेळेस सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वावरत असते. अशा वेळेस आपल्याला घरच्या देवीचा विसर पडायला नको, त्यासाठीच तिची देखील आपल्याला ओटी भरायची आहे. आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचं दर्शन घेणार असाल तर अशा वेळेस मानसन्मानाचं साहित्य म्हणजे ओटीचं साहित्य न्यायला विसरायचं नाही. नवरात्रीमध्ये तर देवी ही जागृत अवस्थेमध्ये असते. अशा वेळेस तुमचा मान सन्मान ती स्वीकारते आणि तुमच्या घरावरती तिची कृपा दृष्टी राहते. तिचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो. पण आता प्रत्येकाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मानसन्मान करणं किंवा तिची ओटी भरणं शक्य होत नाही. म्हणूनच आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या कुलदेवीच्या टाकासमोर किंवा मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही ही ओटी भरू शकता. कुलदेवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये काय काय सामान असावं, त्याचबरोबर जर तुम्ही मूळ स्थानी जाऊन तिची ओटी भरणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनमध्ये, त्याचबरोबर एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ शेअर करेल, तिथून तुम्ही तो बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, देवीची ओटी भरत असताना 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला 6 वारी ऐवजी 9 वारी साडी अर्पण करण्यामागे एक शास्त्र आहे की देवीच्या 9 रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी ही रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रामध्ये शोषून घेतल्या जातात. त्यावर खण आणि ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि त्यावरती थोडेसे तांदूळ घ्यावे. ओटी ही नेहमी तांदळानेच भरावी, गव्हाने कधीही ओटी भरू नये. ओटीच्या साहित्यामध्ये तुम्हाला देवीसाठी शृंगाराचं सामान देखील ठेवायचं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मेहंदीचा कोन असेल, बांगड्या असतील, वेणी असेल किंवा सिंदूर असेल, या सर्व साहित्य आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे. आणि हे सर्व साहित्य यथाशक्ती ठेवायचं आहे. यामध्ये तुम्ही चांदीचे जोडवे ठेवू शकता, मणी मंगळसूत्र ठेवू शकता. त्यासोबतच तुम्हाला ओटीवरती दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. त्यानंतर ही संपूर्ण ओटी जी आपण तयार केलेली आहे ती एका ताटामध्ये घ्यायची.
जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. घटस्थापना केलेली नसेल, अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल, देव्हाऱ्यामध्ये तुमच्या देवीचा टाक असेल, मूर्ती असेल, तर तिथे तुम्हाला ही ओटी भरायची आहे. तर ताटामध्ये तुम्ही ओटीचं साहित्य घेतलं, त्यानंतर तुम्हाला हे ताट आपल्या कुलदेवी समोर ठेवायचं आहे. त्यानंतर कुलदेवीच्या नावाचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे. जय जयकार कशा प्रकारे करायचा, तर तुम्हाला उद्योस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय असा जय जयकार करायचा आहे. त्यानंतर ओटीचं साहित्य तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. कुलदेवीच्या टाकापर्यंत ते ताट न्यायचं आहे आणि तेच ताट तुम्हाला परत तुमच्या छातीपर्यंत आणायचं आहे. आणि हे सर्व करत असताना देवीचा जय जयकार करायचा आहे. जसं मी सांगितलं, उद्योस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय असा जय जयकार तुम्हाला 3 वेळेस करायचा आहे. जय जयकार करत तुम्हाला हे ताट देवीच्या टाकाजवळती न्यायचं आणि तुमच्या छातीपर्यंत आणायचं आणि देवीला ओटी स्वीकार कर असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानायचे आहेत. तिची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ती ओटी खाली ठेवावी. ओटी भरत असताना आपण त्यावरती तांदूळ ठेवलेले होते. ते तांदूळ त्या ओटीवरून उचलायचे आहेत आणि आपल्या पदरामध्ये म्हणजेच ओटीमध्ये घ्यायचे आहेत. असं केल्याने आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही असा त्यामागचा अर्थ आहे. तर जसं मी आधी सांगितलं, मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हा प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे. पण आपल्या कुलस्वामिनीमुळे आपल्याला हे सौभाग्य मिळाले. तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा वर्षातून एकदा तिच्या मूळस्थानी जाऊन खणा नारळाने तिची ओटी भरावी, तिचा मानसन्मान करावा. नवरात्रीमध्ये तर पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरू शकता. पण खरा मान जो आहे तो अष्टमीच्याच दिवशी आहे. त्यामुळे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही देवीची घरच्या घरी ओटी भरू शकता. आता त्यानंतरचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामध्ये या ओटीच्या साहित्याचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण साडीचा वापर केलेला असेल, तर ती साडी आपण स्वतः वापरू शकतो. पण जसं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, की कुलदेवीची ओटी भरत असताना नऊवार पातळच घ्यावं आणि त्यामागे एक शास्त्र आहे. जर तुम्ही नऊवार पातळ ओटी भरण्यासाठी घेतलेलं असेल, तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. वर्षातून एकदा आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान-सन्मान करायचा असतो. त्यावेळेस हेच नऊवार पातळ तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. पण अगदीच तुम्ही नऊवार पातळ आणलेलं नसेल आणि तुमच्या घरातलीच एखादी कोरी साडी घेऊन तुम्ही देवीची ओटी भरलेली असेल, तर आता कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ती साडी तिथे ठेवण्याची गरज नाही. कारण ही साडी तुम्ही स्वतःही वापरू शकता किंवा तुमच्या सासूबाईंना सुद्धा तुम्ही ही साडी देऊ शकता. आता त्यानंतर तुम्हाला या ओटीच्या साहित्याचं काय करायचं आहे? तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर ह्याच साडीने किंवा ह्याच नऊवार पातळने देवीची ओटी भरणार असाल, तोपर्यंत हे साहित्य खराब होऊ शकतं. जसं की तांदळाचा वापर केलेला आहे. यामध्ये वापरलेलं श्रीफळ असेल किंवा इतर 5 फळं असतील. हे खराब होऊ शकतात. त्यामुळे या साहित्याचं तुम्हाला काय करायचं आहे, तर तांदळाची तुम्ही खीर बनवून खाऊ शकता. ते जे श्रीफळ तुम्ही वापरलेलं आहे, ते तुम्हाला फोडायचं आहे. त्याचा प्रसाद सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जे शृंगाराचं साहित्य तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवलेलं आहे, ते सर्व शृंगाराचं साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता, हरकत नाही. देवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही हे साहित्य वापरायचं आहे. कारण आपण यामध्ये ज्या वस्तूंचा वापर केलेला आहे, ते सर्व सौभाग्याचे अलंकार आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्य मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्ही स्वतः वापरायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मणी मंगळसूत्र किंवा जोडवे म्हणजे चांदी सोन्याचे केलेले असतील आणि तुम्हाला ते कुलदेवीला अर्पण करायचे असतील, तर अशा वेळेस ते तसेच एका डबीमध्ये ठेवायचे. ज्यावेळेस तुम्ही मूळस्थानी देवीच्या दर्शनाला जाल, तेव्हा ते सोबत घेऊन तुम्हाला जायचे आहे. आता त्याचबरोबर ओटीवरती जी तुम्ही दक्षिणा ठेवलेली आहे, ती दक्षिणा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी गेल्यानंतर तिथे असलेल्या देणगीच्या पेटीमध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं, की घरीच असलेल्या कुलदेवीसाठी तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, तर त्या वस्तूसाठी तुम्ही या दक्षिणेचा वापर करू शकता, हरकत नाही. तर अशी ही देवीची ओटी तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमीच्या दिवशी भरायची आहे. देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते.
वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओंज छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यासाठी सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो. यासोबतच त्या त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते. कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणामध्ये देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते. आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते. कुलदेवीची आराधना करणे, कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते. यासोबतच वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतर कुलदेवीची साडी देऊन ओटी अवश्य भरावी. कुलदेवीच्या या गोष्टी केल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. त्या नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या 9 रूपांची सेवा उपासना करण्यासोबतच आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. तसं तर 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही ही ओटी भरू शकता. पण शक्य झालं तर देवीची सांगता म्हणजेच अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही ही ओटी भरून देवीचे कृपाशीर्वाद मिळू शकता. आणि यासोबतच किमान एका तरी सौभाग्यवती स्त्रीचा सन्मान तुम्हाला करायचा आहे. यामुळे सुद्धा देवीचे कृपाशीर्वाद तुम्हाला लाभतात. तुमच्या कुटुंबाभोवती देवीचं संरक्षण कवच तयार होतं. तर नवरात्रीमध्ये घरच्या घरी देवीची ओटी कशी भरावी याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.